उरणजवळ चिरनेर या गावात नरबळीचा प्रकार घडल्याची शक्यता आहे। गावाजवळ एका अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाचे अवशेष सापडलेत। घटनास्थळावर लिंबू, हार, अगरबत्ती, अर्धवट जळालेली कवटी सापडल्याने नरबळीचा संशय उत्पन्न होतोय। हे अवशेष आहेत एका अल्पवयीन मुलीच्या मृतदेहाचे। उरणमधल्या चिरनेर गावाजवळच्या जंगलात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून एका 14 ते 15 वर्षाच्या मुलीचा मृतदेह पडला असल्याची चर्चा आदिवासींमध्ये होती। मात्र कुणीही याबाबत उघड बोलत नव्हतं। अखेर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर सापडले हे अवशेष। आजूबाजूचा परिसर बघितला असता तिथं कवटी भेटली, हा जबडा भेटला, कवटी जळालेली होती आणि एक शेकोटी टाईप असं एक होतं, शेकोटी आग पेटवलेली होती। त्याच्यावर हार होता, एक अगरबत्त्या होत्या आणि लिंबू होता। त्याच्यामुळं आम्हाला जरासं ते देवदेवस्कीचं वाटलं। पोलिसांनी केलेल्या पाहणीमध्ये एक अर्धवट जळालेली कवटी मिळाली आहे। या कवटीजवळ लिंबू, हार, अगरबत्ती, कुंकू सापडल्यानं हा अघोरी विद्या किंवा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। चिरनेर येथील डोंगरावर जे आम्हाला 7 वेगवेगळ्या प्रकारची हाडं मिळाली, त्याच्यामध्ये एक स्कल, पायाची 4 बोन आणि कमरेचे एक आणि वेगवेगळी रिब्स अशी वेगवेगळी हाडं मिळालेली आहेत। मानवी शरीराची सर्व काही हाडं मिळालेली नाहीत। या मृतदेहाजवळ एक कपड्यांची बॅगही सापडली आहे। या बॅगेत कपडे, पनवेल ते पेण एसटी बसचं तिकीट मिळालंय। यावरून पोलीस प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करतायत। स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।